पितृपक्षामध्ये गुरुपुष्यामृत जर आलं तर ते शुभ असतं का अशुभ असतं? आणि दुसरी गोष्ट, त्यावेळेस आपण खरेदी म्हणजे वाहन खरेदी, सोने खरेदी, घर खरेदी यासारख्या गोष्टी कराव्यात का करू नये याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझे तुम्ही गुरुपुष्यामृताविषयीचे व्हिडिओ तुम्ही पूर्वीचे माझे पाहिले असतील, नसतील तर अवश्य पहा. त्यामध्ये मी गुरुपुष्यामृताविषयी पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्त जे आहेत त्या 3.5 मुहूर्त खरेदीसाठी, सोने खरेदीसाठी, घर खरेदीसाठी, वाहन खरेदीसाठी फार शुभ मानले जातात. आणि त्या 3.5 मुहूर्तानंतर तर गुरुपुष्यामृत हे तेवढेच शुभ मानले जाते. गुरुपुष्यामृतामध्ये आपण वाहन खरेदी, सोने खरेदी म्हणजे जास्तीत जास्त सोने खरेदी फार प्रमाणात होती, त्यामुळं सोने खरेदी त्याचबरोबर घर खरेदी याविषयीसारख्या गोष्टी आपण ह्या गुरुपुष्यामृतामध्ये करायच्या असतात. पुष्य नक्षत्र जे असतं ते पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी आल्यानंतर गुरुपुष्यामृत योग जुळून येतो. तर आता आपल्या पितृपंधरवड्यामध्ये म्हणजे माळाचा पंधरवडा चालू आहे आणि या माळाच्या पंधरवड्यामध्ये पितृपक्षामध्ये गुरुपुष्यामृत आलेला आहे. दशमीला म्हणजे 26 सप्टेंबरला गुरुवारी गुरुपुष्यामृत आलेलं आहे. 26/9/2024 रोजी गुरुपुष्यामृत हे पितृपक्षामध्ये आलेलं आहे. तर आपण ह्या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये जे गुरुपुष्यामृत आहे याविषयी आपण म्हणजे त्या दिवशी आपण खरेदी केली पाहिजे का, सोने आणले पाहिजे का, घर घेतलं पाहिजे का, ज्या काही शुभ गोष्टी आहेत त्या आपण ह्या गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर करायच्या का नाही याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, सांगणार आहे. तर गुरुपुष्यामृत इतर वेळेस इतकं शुभ असतं, परंतु पितृपंधरवड्यामध्ये ह्या सगळ्या ज्या शुभ गोष्टी असतात त्यामध्ये वाहन खरेदी आलं, घर खरेदी आलं, तुम्ही जागा खरेदी करा, तुम्ही वास्तुशांती असेल तर, किंवा तुम्ही भूमिपूजन ह्या गोष्टी गुरुपुष्यामृतामध्ये म्हणजे पितृपंधरवड्यामध्ये करायच्या नसतात. तर लग्नसुद्धा ह्या वेळेस करायचं नसतं आणि विशेष करून गुरुपुष्यामृताच्या दिवशीसुद्धा विवाह करत नाहीत. तर आपण आता गुरुपुष्यामृत जर पितृपंधरवड्यात झालं तर काय करायचं? तर आपणाला गुरुपुष्यामृतसुद्धा ह्या पितृपंधरवड्यात आल्यानंतर आपणाला ते जरी शुभ असलं तरी आपण वाहन खरेदी, सोने खरेदी, घर खरेदी, वास्तुशांती या कुठल्याही कोणतंही शुभकार्य ह्या पितृपंधरवड्यामध्ये वर्ज्य मानले गेलेलं आहे. म्हणून आपण ह्या गुरुपुष्यामृतामध्ये आपण कोणतीही खरेदी, मोठी खरेदी असू द्या त्यामध्ये, किंवा सोने खरेदी असू द्या, हे आपण करायचं नाही. तर गुरुपुष्यामृत जे आहे ते गुरुपुष्यामृतामध्ये तुम्ही पितृपंधरवड्यात काय करायचं? तर पितृपंधरवड्यामध्ये आपणाला दान करण्याला फार महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून आपण गुरुपुष्यामृताच्या दिवशी शक्य होईल तेवढं दानधर्म तुम्ही करा. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, बालकाश्रम, ज्यांना ज्याची गरज आहे अशा लोकांनासुद्धा आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं दान काय देता येईल ते बघा. गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर तुम्ही सुवर्णदान करण्याचा प्रयत्न करा. आता हे सुवर्णदान करणं एवढं सोपं नाही, पण तर ते कसं करायचं? तर समजा एखाद्याच्या मुलीचं लग्न ठरलं असेल, फार गरीब परिस्थिती असेल, तर तिला ती मंगळसूत्राची एखादी सोन्याची वाटी आपण ह्या गुरुपुष्यामृतावर त्या कुटुंबाला आपण दान करायचे. आता ते काय लगेच लग्न नाही, लग्न हे ह्याच्यात लग्नाचे मुहूर्तच नसतात. त्यामुळं लग्नकार्य जे आहे ते तुम्हाला दसऱ्याच्या पुढं, दिवाळीच्या आसपास करायचं असेल, पण एखाद्या गरीब कुटुंबाला तुम्ही ह्या पद्धतीनं दान करू शकता. तर
अशा प्रकारे गुरुपुष्यमच्या दिवशी तुम्ही दान जास्तीत जास्त लोकांना करता येईल तेवढं बघा. तुमची एखादी जागा असेल, त्या जागेचा तुम्हाला काही उपयोग होत नसेल तर एखाद्या शाळेला, एखाद्या संस्थेला, एखाद्या बालकाश्रमाला, एखाद्या वृद्धाश्रमाला, एखाद्या मंदिरासाठी ती जी जागा आहे तुमची ती दान करा. जितकं शक्य होईल तेवढं दान आपण ह्या गुरुपुष्यामृत म्हणजे पितृपंधरवड्यात आलेल्या गुरुपुष्यामृताच्या दिवशी करायचं आहे. आणि विशेष करून हे आपल्या पूर्वजांना म्हणजे पितरांना समर्पण करायचं आहे. म्हणजे त्यांच्या वतीने हे दान केल्याचं पुण्यफल आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये कोणतीही अडचण प्राप्त होणार नाही. जे पितरांचं आपल्याला एक प्रकारे ऋण फेडता येईल. आणि त्याचबरोबर आपल्या पूर्वजांची एखादी जागा असेल, ते पूर्वजांची जागासुद्धा जर पडून असेल तर एखाद्या संस्थेला, गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अशा प्रकारे तुम्हाला जितकं काय करता येईल ते ह्या गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर आपण करायचं आहे. म्हणजे गुरुपुष्यामृताचा इथं आपण उलटा वापर करायचा आहे, जेणेकरून आपण गुरुपुष्यामृतामध्ये खरेदी करत असतो, पण ह्या पितृपंधरवड्यामध्ये आपण गुरुपुष्यामृतामध्ये आपण जितकं दान करायचं आहे तेवढं दान आपण करायचं आहे. आता हे तुम्ही म्हणाल हे कुठं सांगितलं आहे, कशात सांगितलं आहे, तर ह्याचा अर्थ असा आहे की गुरुपुष्यामृत या दिवशी आपण खरेदी करत असतो. ती खरेदी करणे फार शुभ असतं, परंतु ह्या पितृपंधरवड्यामध्ये त्याला वर्ज मानलं गेलेलं आहे. गुरुपुष्यामृत पितृपंधरवड्यात आल्यानंतर खरेदी करणे वर्ज मानले गेलेलं आहे. म्हणून आपण ह्या पितृपंधरवड्यामध्ये आलेल्या गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपल्याला दान करण्यास तर सांगितलेलं आहे, तर मग आपल्याला शक्य होईल तेवढं आपण ज्याला पात्र बघून दान करायचं. तुम्ही दानाचा एक जुना व्हिडिओ आहे तोसुद्धा पहा. त्यामध्ये कुणाला दान करायचं, कसं दान करायचं, कोणत्या परिस्थितीत कशा पद्धतीने दान करायचं, पात्र बघून दान करायचं. पात्र बघून दान करायचं म्हणजे एखादा समजा थंडीत कुडकुडत बसला आहे आणि त्याला तुम्ही सोनं देताय, तर त्यात ते पात्र बघून दान होत नाही. त्याला तुम्ही कंबल म्हणजे एखादं चादर त्याच्या अंगावर टाकायला पाहिजे, त्याला स्वेटर दिला पाहिजे, म्हणजे त्या थंडीपासून त्याचं संरक्षण होईल. यासाठी आपल्याला काय दान करायचं असेल ते करायचं आहे. तिथं सोनं देऊन उपयोग नाही. म्हणजे ह्यासाठीच ह्याला म्हणतात पात्र बघून दान करणे. तर अशा गोष्टी आपण ह्या गुरुपुष्यामृताच्या दिवशी पितृपंधरवड्यामध्ये आलेल्या गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपण दान करायचं आहे. आणि ह्या पितृपंधरवड्यामधलं तुम्हाला त्याचे पुण्यफल प्राप्त होईल आणि आपले पित्र आहेत ते संतुष्ट होतील आणि पितरांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळेल. म्हणून ह्या गुरुपुष्यामृताचा तुम्ही असा उपयोग करून तुम्ही ते गुरुपुष्यामृत आल्याचं जे आहे त्याचं सार्थक करा आणि आपणाला जे काय शक्य होईल ते गुरुपुष्यामृताच्या दिवशी दान करा. त्यामध्ये सुवर्णदान फार महत्त्वाचं आहे. सुवर्णदान किती बी थोड्या प्रमाणात असू द्या, जेवढं शक्य होईल तेवढं दान करायचं आहे तुम्ही. आणि सुवर्णदान आपण योग्य व्यक्तीला म्हणजे ज्याला त्याची गरज आहे त्याला ते करून आपण ह्या गुरुपुष्यामृताचं आणि ह्या पितृपंधरवड्याचं फलप्राप्ती घ्या आणि त्या पितरांना आपण संतुष्ट करा. आणि आपले पितृ संतुष्ट झाल्यानंतर आपल्याला त्यांचा शुभाशीर्वाद मिळेल. आणि ह्या गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर आपण हे शुभाशीर्वाद घ्या आणि त्या जे आपले पित्र आहेत त्यांचं हे ऋण आहे ते आपण फेडा आणि त्यांना प्रसन्न करून घ्या. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.